बाय. हे लाडूला घेऊन जाऊया. चला 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 बाय बाय. तर आम्ही आता निघालोय मुंबईला जाण्यासाठी आणि कुणाला अजिबात माहित नाहीये की मी मुंबईला यायला निघाले. नको खय आणून विकतला पुन्हा इथं आपल्याला जमलं तर बरं रोम पाटण्याच्या अंगठ यायचा. गाडी एक पैसे नाही, गाडी एक तो आणून देणार होतो. गाडी याच्या पैसे नव्हता पण त्या काय सांगा. कुणालची आठवण आणि कुणाल यांच्याकडनं सगळे हार घेतो आणि ते देवीला घालतो. आणि आता प्रदीपने त्यांच्याकडचे राहिलेले घेतलेत. सगळे घेतलेस का तू? आणि ते प्रदीपने ते गणपतीला घेतले. 2 हार होते. 20 रुपयाने एक. त्या म्हणाल्या आम्ही अशा ठिकाणी बार्गेनिंग करत नाही आणि छान वाटलं त्यांना. उन्हात ना आता आम्ही घरी पाठवतो. प्रकारे मी प्रदीपच्या गाडीत हा सगळा बोवाळ करून चाललो आणि गाडीतनं सगळं केलं. मी खूप दमले आणि आता मी थोड्या झोपा काढणार आहे, थोड्या वेळानंतर काढणार आहे. पण त्याआधी मला काहीतरी सांगायचं होतं, मी विसरलं. काय सांगायचं होतं रे? काय नाही, झोपा काढणार आहे नेहमीप्रमाणे. तू झोप केलीस ना पूर्ण? मी सकाळी उठले. हॅलो, मी रात्री 2 वाजता आणि बराला फोन केला तो नाही. तर प्रदीपची गाडी ही बिघडली होती. ती गाडी रिपेअर करून आम्ही आता निघालोय आणि आम्ही मुंबईला जातोय. कुणाला माहित नाहीये की आम्ही त्याला सरप्राईज द्यायला येतोय आणि मला आयुष्यात सरप्राईज देता येत नाही म्हणून मी कालपासून एवढं खोटं बोलले. खरं तर माझी कामं झालेली नाहीये पण आम्ही असं विचार केला की चल जाऊया, नंतर ते बघूया कधी काय. ते आता काय तर सांगू, आता जाऊ देत. तर आपण निघालोय आणि आता जाऊन सरप्राईज देऊन बघूया. पण ह्या 2 दिवसात मी एवढं खोटं बोलले, म्हणजे हे राहिलंय ते राहिलंय असं राहिलंय तसं राहिलंय. त्याची थोडी काम आहे ते खोटं बोलायचं कारण सांगा. सरप्राईज द्यायचं होतं पण मला कधी देता येत नाही, पण मी प्रयत्न करते. पण त्यासाठी जे इकडचं तिकडचं खोटं बोलायचं आहे ना की हे राहिलंय ते राहिलंय, म्हणजे ते होत नव्हतं. बघूया. ते सरप्राईज असं ती आता अचानक भयानक कुणालच्या समोर येणार, कुणाल शॉक होणार. हाय काल येणार, उद्या 2 दिवसांतर येणार, तरी अचानक कसे टाइमपास करायचं म्हटलं. बघूया. तो बिचारा नेहमी मला सरप्राईज देत असतो पण मी आयुष्यात त्याला कधी सरप्राईज नाही दिले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी त्याला छोटं सरप्राईज देते असंच. अँड यू गाईज प्लीज इग्नोर माय लुक, कारण आंब्याचे व्यापारी सध्या असेच असतात. अर्धे झोपा काढत. कारण सकाळी अर्धी झोप पण काही नाही. मला जे टार्गेट आहे, मी खूप टार्गेट ठेवून वागते की मला हे करायचंय, ह्या सीझन नंतर मला ही गोष्ट करायची, त्या सीझन नंतर मला ती गोष्ट करायची आणि त्यासाठी मी टार्गेट ठेवून ते टार्गेट पूर्ण करते. सो त्या मागे मी सध्या आहे, तुम्हाला ते कळेलच. त्यामुळे मी सध्या अवतारात राहते. मला नाही मी नाही मेकअप करायची इच्छा आहे सध्या. मला फक्त आंबे विकायचे. आणि हो नक्की मग पाणी घालून चेक करून देतो. आणि ये जाशील असं काय करतोय? इथं वरचं झाकण आहे का? नाही मग मी घेऊन गेलोय घरी. अच्छा, मी इकडनं घेते कारण मला कुणाल मुंबईत घ्यायला देत नाही आणि त्याचं असं म्हणणं असतं की मुंबईतली माती चांगली नाही, इकडची माती चांगली. भारी आहे ना ते. काय मला वाटतं घेते आणि काय असलं तर सांगा. कोणाच सांगतो रे आणि काय असलं तर काय सांगूया. हा घेऊ प्रदीप, किती घेऊ? ह्याच्यावर झाका ना दाखवतो नका.
पॅकिंग साठी असे फाडल्या नेले काय उपयोगाचं नाही. बरे नाही हे कामगार अंधार शेट्टे कामगार बरोबर नाही. अचानक माका तू कामाला लावलं. मी असाच कामाला बाबू दे का बाबू दे दोरी दे. इथे दोरी किती तगत पुरतली सांग मला जरा. हीच घे तर तिकडनं खाल्ला टाक. गट बांध बांधता बांधता पुढची हे जरा वाईट लांब देऊ होती. रशिदी घे रशिदी ना. आजीची नातवंड मात्र भारी आहे. ती ताणून देतो परत माझ्याकडली गेली. ही वाली काप ना काके. काय तर देवा चाकू बिकू काहीतरी. हे तुम्ही मदत करताय की नाही आजीला. काय काय दोरी गावाला नाही. म्हणजे काय तो फुटला तर तुमच्या जाणार. शी थांब खाज उठली. तर तू म्हटलं ना रे डोरंग घाल म्हणून लगेच त्यानं घातले. हे बघ सगळे हसतात. परीक्षा झाली. परीक्षा काय गेली ती. उद्या पेपर हा. वालो दिलास तो काय. पेपर कधी रे माहित नाही. 23 आगत मग अभ्यास कोण करतो लो. अरे प्रदीप हा ते पण गेले. बाय बाय. चला बिचारे चल घेऊ त्यांच्याकडून. गेलेलं काहीतरी आलात का नाही पण सुगरणला. एवढं अगं बाई एवढा विचार करायला लागलीस तू. अभ्यास करा बाबू आता. सगळं परीक्षा संपव नंतर मुंबईला जाऊ कुठेतरी फिरायला. चलो बाय बाय. आईला सांग मी घेऊन गेले. मला उन्हाचा प्रचंड त्रास झाला. मी काही ब्लॉगिंग वगैरे केले नाही. येताना सासरवाडीला थांबलो. माणगावला आईबाबांशी थोडं बोललो आणि तिथून मग डायरेक्ट मुंबईत आलो. कसं होतं दादा सरप्राईज. एवढं सुंदर बिझनेस हँडल करतायत सगळे. मी कसं वाजवला पाहिजे. कळला ह्याला तुझ्या पोराला वाजवलं पाहिजे. तू कशी काय आलीस पण काय म्हणून आई मला एवढ्या वेळा फोन करते. आई मग काय फोन करते. तुझ्या आवाजाला काय झालं. माझा आवाज ओरडून गेलाय तुमच्यावर सगळ्यांवर. माझा काय संबंध आहे. तुझा नाही काय संबंध त्यांच्यावर सगळ्यांवर. मुंबईमध्ये जेवढे आंबे आम्ही बाहेर पाठवतोय त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे कुरिअरचा. एकदम पुअर हँडलिंग आहे कुरिअरमध्ये आणि ते वाट लावून आंबे पोचवत आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी हँडल होत नव्हत्या मुंबईत आणि म्हणून मला यावं लागलं. आता जे तुम्ही समोर बघताय हे प्रीमियम पॅकेजिंग आहे जे आम्ही मोठमोठ्या हॉटेल्सना मोठ्या सेलिब्रिटीजना त्यांना सगळ्यांना देतो. सो जो बॉक्स तुम्हाला दिला जातो तोच बॉक्स असतो. त्यातलेच आंबे असतात फक्त त्याचं पॅकेजिंग वेगळं असतं. थोडंसं त्यामध्ये काही काही डेकोरेटिव्ह केलेलं असतं आणि ते सगळे आंबे पाठवले जातात. प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी आम्ही इंस्टाग्रामवर वगैरे पोस्ट करत नाही आहोत. पण आज मी विचार केला की मी तुम्हाला ही प्रीमियम पॅकेजिंग दाखवते. पण याचे आम्ही फक्त बल्क ऑर्डर्स घेतो. म्हणजे जे मोठमोठ्या हॉटेल्समध्ये गिफ्टिंगसाठी दिले जातात मोठमोठ्या कंपन्यांमध्ये गिफ्टिंगसाठी दिले जातात त्याच्या फक्त आणि फक्त बल्क ऑर्डर्स आम्ही घेतो. तर काही ऑर्डर्स आमच्या ट्रायडंटला जाणार होत्या काही ऑर्डर्स आमच्या एका कंपनीला जाणार होत्या आणि त्या सगळ्यासाठी मला धावत मुंबईत यावं लागलं आणि ते मी कुणाला सांगितलं नाही. म्हटलं त्याला एक सरप्राईज देऊया. लोकांना वाटतं की आम्ही बघून बॉक्स देतो तर असं काही नाही आहे. काही जणांची प्रीमियम पॅकेजिंगची ऑर्डर असते. त्यांना असं हवं असतं की बॉस रागवलं आहे त्याला खुश करायचं सो त्यांना असं ते प्रीमियम पॅकेजिंग द्यायचं असतं. सो ते हे पॅकेजिंग असतं आणि ते आम्ही ते सेम बॉक्स असतात ना हे वाले त्यातलेच आंबे आमच्यासाठी सगळेजण सारखेच आहेत. आम्ही सगळ्यांना सारखेच ते देतो फ्रुट्स देतोय. पण त्यांना हवं असतं की प्रीमियम पॅकेजिंग आम्ही तेच पॅकेजिंग वेगळ्या पद्धतीने करून ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतो.
पुढच्या वर्षी होपफुली आमचे स्वतःचे बॉक्सेस असतील. यावेळेला बॉक्सेस वेगवेगळ्या रंगाचे दिसतात सगळ्यांना. त्याच्यासाठी मला आतापासून कामाला लागलं पाहिजे, तर जाऊन ते येतील आणि तेव्हा कुठे आम्ही जाऊन कॅनडा वगैरे सगळीकडे पाठवू शकतो. कारण यावर्षी एवढे जणांनी मला शिव्या घातल्या आहेत, कारण बॉक्सची वाट कुरिअरवाले खूप लावत आहेत, खूप म्हणजे खूप. पण तरी पण मी पुन्हा येईन पुढच्या वर्षी चांगले बॉक्स घेऊन येईन. पण तरी पण खूप चांगले आंबे पोचत आहेत सगळ्याला. क्वचित ते फळ आहे, त्यामुळे काही जणांना अगदीच खराब आंबे सुद्धा पोचलेत. पण ते खुश आहेत, सगळे खुश आहेत. आम्ही सगळ्यांना व्यवस्थित, कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज आवर प्रायोरिटी. खरं तर आत्ता एवढं सगळं मेहनत करण्याची गरज नाही आहे असं माझ्या आईचं आणि म्हणणे की तू एवढं सगळं का करतेस, अशी काय तुझ्यावरती वेळ आली आहे. पण एक ती वेळ होती लॉकडाऊनची, जेव्हा माझ्याकडे करण्यासारखं काहीच नव्हतं आणि मी तेव्हा हा बिझनेस चालू केला होता. सो मला ह्या गोष्टीला कुठे थांबवायचं नाही आहे की आता मी फेमस झाले, आता माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासारख्या, माझे इन्कम सोर्स दुसरे आहेत, तर हे काय, हे बंद करून टाकूया. मला असा बिझनेस नाही करायचा, त्यामुळे मला हे चालू ठेवायचं आहे. पहिल्यांदा जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा जे मी एकट्याने सुरुवात केली होती, आज माझ्यासोबत बरीच माणसं काम करत आहेत ह्यामध्ये. अगदी आता काका काकीसुद्धा आमच्यासोबत शिफ्ट झालेत, ते सुद्धा आहेत, बरेच जणं आहेत आमच्यासोबत. पण तरीसुद्धा मला स्वतः बसून ह्या गोष्टी करायला खूप आवडतात आणि काही काही वेळेला मला स्वतःहून लक्ष द्यायला खूप आवडतं. मला फक्त एकदाच कुणाल बोलला की अंकिता तब्येतीकडे दुर्लक्ष होतं आहे, आणि त्यानंतर त्याने मला विचारलं की तुला वाटतंय का की हे सगळं करण्याची तुला गरज आहे. तर मी त्याला बोलले की मला फायनान्शियली गरज नाही वाटत आहे, पण मला इमोशनली वाटते की हे मला बंद नाही करायचं आहे आणि मला गरज आहे. मग त्याने सुद्धा मला सांगितलं की तू कर, मी आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, तू बिंदास्त तुला जेवढं करायचं ते कर, पण तब्येतीची काळजी घे. आत्तापर्यंत आम्ही जवळपास 650 ते 700 लोकांपर्यंत पोचलो आहे ह्या सीझनला, आणि त्यामधली 40 माणसं नाराज झाली असतील. नाराज म्हणजे त्यांच्याकडे बॉक्स एकतर फाटून पोचला आहे, आंबे अगदीच पिकून खराब होऊन पोचलेत, आणि किंवा काही जणांना बॉक्स चांगला पोचला आहे, आंबे चांगले पोचले पण आतून खराब निघालेत. आता ते फळ आहे ते आम्ही खूप छान पद्धतीने जरी पॅक केलं किंवा कितीही विचारपूर्वक पॅक केलं तरी ते आतून कसं निघेल हे आम्ही सांगता येत नाही. पण अशा लोकांची सुद्धा आम्ही व्यवस्थित काळजी घेतलेली आहे. आंब्याचा बिझनेस करणं हा खरंच सोपी गोष्ट नाही आहे, कारण यामध्ये तुम्हाला काय काय ऐकून घ्यावं लागतं आणि तुम्हाला काय अनुभव येऊ शकतात यावरती खरंच मी एक डिटेल व्हिडिओ बनवेन, जेणेकरून जे नवीन या बिझनेसमध्ये येत आहेत ना त्यांना कळेल की काय चॅलेंजेस त्यांना फेस करावे लागतात आणि मी आत्तापर्यंत काय चॅलेंजेस फेस केलेत. लायसन्स नाहीये माझ्याकडे लायसन्स, फक्त ते परेलला आहे, लोअर परेलला. डिजी लॉकर मध्ये असं प्राजक्ताच आहेस बाकी तू, एक नंबरचे प्राजक्ताच आहेस का? अजिबात तिला या ग्राउंड वर 2-3 फेऱ्या मार. हायवे चालवायची गाडी, शिकायची नाही, थ्री व्हीलर चालवायची, बाकी रिक्षा शिकवलं सरी. समोरून गाडी आलीस की कलकलतस. देवबाग मध्ये कलकलतेस, मग हिच्या फ्रेंड्सनी सांगितलं मी भारी गाडी भारी. बापरे, ते सांगतात गो प्राजक्ताला सांग गाडी. अरे भारी म्हणजे काय करते मी तुला सांगते. भारी म्हणजे नाही, थांब मला एक्सप्लेन. जेव्हा रस्त्यावरती समोर कोणी दिसत नाही ना तेव्हा सरसरावून गाडी चालवताना, गायब होते आणि समोरून काय दिसलं म्हणजे एखादा स्कूटर किंवा जीप बीप काय की कलकलतात मॅडम, कलकलतात लगेच. ऐक, लव दादाने कधी बघितलं मला अर्जंट सिंधुद्योगचे 7-8 पार्सल्स पोचवायचे होते आणि काहीच नव्हतं एक्सेस, कुणाला जाणार. ती एक गाडी डीटीडीसी वाल्याच्या ओळखीची एक गाडी थांबलेली सोमवशी हॉस्पिटलकडे. तो बोलला 5 मिनिटात नाही आले तर आम्ही जाणार. 5 मिनिटात सिंधुद्योग ते तिथे पोचायचं होतं, म्हणून मी भरडावरून येऊ शकत नव्हते, खूप ट्रॅफिक होतं, टुरिस्ट खूप होते, म्हणून मी आतल्या रोडने आले, रस्ता माहित नसताना पण कुठून घातली. आणि कुंभारमाटवर कधी नाही चालवली त्या आनंदवाच्या वरणाला वगैरे. तुम्ही ना असं ना म्हणजे मोटिवेट करतच नाही मला काय शिकायचं असेल तर. दीदीला ताई तू मुंबईला आल्या आल्या लगेच तू गाडी चालवायला शिकला, ड्रायव्हर होता. माझं दुःख मला माहिती, मला शिकवलं. तू ट्रेन झालीस तुझ्या त्यामुळे. हो, ते बसच राहिली.
ती ट्रेन झाली, ही बसच राहिली. बसचा प्रॉब्लेमच आहे मुंबईमध्ये, म्हणून तिचं ट्रेन झाले, ती पटावट फिरते इकडे तिकडे. काय जोक्स असतात. हा कधी कधी असा खूपच हे मारतो. मग अशी मला काय सांगितलं सर काय, अफगाणिस्तान मध्ये टाळी का नाही वाजवत? अफगाणिस्तान मध्ये टाळी का नाही वाजवत? कारण तिथे टाळी बॅन आहे. त्या कालचा नाही बघितलं बॅडमिंटन नाही काय होतं, लोक मला खूप शिव्या देतील. देण्याच्याच लायकीच्या तुम्ही. हा एक तुम्ही दोघं, आम्ही कुठे नाही हा तीन. अरे त्या निमित्ताने थोडस हास्य येतं आयुष्यात. मी आयुष्यात हसत आपण राहतो. सगळे काय टेन्शन विषय विसरून वेगळा आहे. आपण थोडं तरी हसतो. नाहीतर माणसं कसली टेन्शन असत तुमका? जरा व्यवस्थित हसून बघा, आयुष्य 5 दिवसांनी वाढेल. तू जरा टेन्शन मध्ये आलीस की आम्हाला टेन्शन तुला टेन्शन का होईना मारून तुला थोडस तरी हसवायचं असतं. पण ती हसतच नाही. ती हसत नाही, शिव्या घालते उलट. नाही नको नाही त्या कोणत्याच इन्फ्लुएन्सरला फॉलो नाही करत, त्या फक्त मला फॉलो करतात. ब्रो तर आमच्या सोबत आता काका काकी पण शिफ्ट झालेत आणि सौरभला पण इकडे तिकडे जाण्यासाठी आम्हाला एक 2 व्हीलर घ्यायची होती आणि ती बऱ्याच दिवसापासून आम्ही प्लॅन करत होतो 2 व्हीलर घ्यायची आहे. सो फायनली ऋतूच्या प्राजक्ता पण होत्या, मग ऋतूच्याने टेस्ट ड्राईव्ह घेतली आणि आम्ही म्हटलं की एक बुक करून टाकूया आणि पटकन एक 2 व्हीलर घेऊया. सो आम्ही ही 2 व्हीलर घेतलेली आहे सिंधुद्योगसाठी. प्लास्टिक आहे अच्छा. हा 1 2 3. सौरभची गाडी. नाही होत माझ्यासोबत एक. माझ्याकडे बघा, माझ्याकडे चलो. सीटला फक्त जसं आहे तसं. नवीन गाडी आता दोघं येत सोबत. ऑडीला फॉलो करा पण नाही तर झाला रो. नवी मुंबईत आले. अच्छा हॅलो. अरे तमीज से बात करो यार, तमीज से बात करो यार. ठीक से चलाओ गाड़ी. वो कौन है सामने कौन है वो? आईचा फोन आहे. आई गाडी घेतली. आई बाहेर याच्यात नाही जेवण. ती हे करेल ना, ए भार दे तिच्याकडे, त्या ह्याच्यात ठेव. नाही नंतर हे कर, स्वतःच्यात जागा नाही. दिवा हे कर का की पूजा कर. अगं कर ग, तुझ्या हस्ते कर. आणि गाडीला सांग की काका गाडी शिकू द्या आता लवकर. काका घाबरतात. चाल घेते आता, उगीच घाबरताय. बाबांना काय दाखवतेस? बाबा ही बघा गाडी पूर्ण दाखवलीस नीट एकदम. साईड काय सगळं दाखवलं. सगळं कुठे असते वगैरे सगळं. बाबा चांगली आहे की आपलीच चांगली आहे तिकडची? हळू. हा मागे हे मग त्याच्यासाठी मुंबईला यायला लागणार. त्याच्यासाठी मुंबईला यायला लागेल तुम्हाला, नाही तर आम्हाला 2 व्हीलर वर यायला लागेल देवबागला. एक काम थांब, उठ मग येतोस. ए तुझा फोन दे वर्टिकल ह्याचा. कुणाला फोन दे. घे वर्टिकल शॉर्ट्स घे सौरभ. काका या इकडे या. हा कर, कुठे पण कर तुला वाटेल. तर म्हणजे आता काका काकी सुद्धा आमच्या सोबत शिफ्ट झालेले आहेत. काकी आमच्या जेवणाची काळजी घेते. दिवसभर आम्ही इकडे तिकडे भटकत असतो आणि त्यामुळे आमचं जेवण अजिबात नीट होत नव्हतं आणि ती काळजी सगळी काकी घेते. आणि लवकरच नवी मुंबईमध्ये आपलं सिंधुद्योगचं शॉप ओपन होतं आहे आणि ते शॉप
काका सांभाळणार आहेत. आणि या सगळ्यांना सौरभ सांभाळणार आहे आणि मग त्या सगळ्यांना आम्ही सांभाळणार आहोत. भारी रे. आता पाणी पडलं म्हणजे फुटला. कोणा तुला काही बोलायचं यावर? काही नाही, माझी जीभ जड झाले, शब्द जड झालेत. खोकला येतोय. आणि त्यांना आहे ना ते गेले होते तिकडं, त्याला 6 मारलास त्या शब्दांना. सांग ना तरी पण. ते दाखव ना तरी पण. काय तुझ्या पायाखाली दाखव. पाठी असे आंबे आम्ही भरले आहेत. माझ्या पायाकडे आंबे सगळीकडे पण आहेत. सो मी म्हणजे अशी कसं गाडीत आल्यानंतर पुढचे 6 महिने गाडीत एंट्री केल्यानंतर वाटलं पाहिजे ही कोकणातल्या लोकांची गाडी आहे. आंब्याचा वासच वास. ही कोकण हार्टेड गर्लची गाडी. मग काय. कोकणातल्या लोक मग तू आता बघ, आता तू मला ट्रक गिफ्ट करशील तर. आता बघ मला बारीक सारीक काहीच गिफ्ट देऊ नको. फुला बिला देऊची बंद कर. लागलीस तर लवकर. नाही मी घेणारच आहे ट्रक घेण्याचं माझं स्वप्न 2 वर्षापूर्वी होतं. हा असं बघा. ह्याच्यापेक्षा जरा मोठा असं ना. हा सीएनजी वाला नको बाई बेबी. नाही बाई काय कुरिअर साठी आणि ह्याच्यासाठी तेच. हा फोन नाही उचलत. तर आम्हाला आंबे पोचवायचे होते ट्रायडंट हॉटेलला. ते आम्ही पोचवले आणि त्यानंतर आम्ही आलो संदीप दादाकडे आज पार्टी होती. त्याने आम्हाला इन्व्हाइट केलं होतं आणि आम्ही सगळ्यात पहिले सगळीकडे गेलो की आम्ही सगळ्यात पहिले जेवायला आम्हीच बसतो. इथे काही फंक्शन वगैरे चालू होते आणि संदीप दादाच्या घरात पार्टी होती आणि आम्ही सगळ्यात पहिलं गेल्या जेवायलाच बसलो. ताई आपण आता पुढे आलो. जरा इंटरव्ह्यू करतो. कुल्फी गेली. तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी की संदीप दादा आणि बायकाला राहतात, संदीप दादा आणि रश्मी वहिनी. आणि ही 2 माणसं अशी आहेत ज्यांनी मुंबईत मला कोणी ओळखत नव्हतं. मी अतिशय आजारी पडले होते तेव्हासुद्धा आणि सगळ्या वेळेला मला काही अपेक्षा न ठेवता माझ्यासोबत ही 2 माणसं कायम उभी राहिलीत. आणि आत्ता त्यामुळे कितीही फेमस झाले किंवा कितीही काही झालं तरी यांना मी कधी आयुष्यात विसरू शकणार नाही. मला आठवतं की मी 7 ते 8 वेळा ब्लड टेस्ट केली होती. माझा ताप कोणता आहे हे कळत नव्हतं आणि त्यावेळेला प्रत्येक वेळेला माझ्यासोबत मध्ये तो होता. त्याने मला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. मला ना इथली हॉस्पिटल्स माहीत होती मुंबईतली किंवा काही माहीत नव्हतं. पण त्याने खऱ्या अर्थाने रक्ताचं नातं नसताना त्यांनी मला तेव्हा जी साथ दिली त्यामुळे आज ही अंकिता अख्ख्या जगासमोर अशी उभी आहे. गाईचा चार्जर घेतला. हो बस तुला सोडतो तिथे. सगळेकडे परत तुझ्या मागे लागतील. ते बघत होते. भरपूर जणांनी तुला ओळखलंय. पट्टू असायचं चालत झाला. आमच्यासोबत बसतील. तर आमचा हा दिवस असाच संपलाय आणि हे शॉपचं मी थोडेसे क्लिप्स तुम्हाला दाखवते. लवकरच आपलं हे शॉप नवी मुंबईमध्ये चालू होतं आहे आणि तुम्ही सगळे ओपनिंगला येणार आहात. मी तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करणार आहे. सो स्टे ट्यून आणि ब्लॉग बघत राहा. बाय बाय.